बिना भाजणी बिना मोहन महिनाभर टिकणाऱ्या मस्त अशा खमंग खुसखुशीत इन्स्टंट चकल्या आज मी करते। तर त्यासाठी इथे कुकरचं भांडं घेऊन त्यात कॉटनचा रुमाल अंथरून घेतला। यात 2 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप तांदळाचं पीठ टाकून एकजीव करून घेतलं। या रुमालाची गुंडाळी करून ह्या पिठाला 20 मिनिटांसाठी वाफ द्यायची। 20 मिनिटांनंतर पीठ हलकंसं थंड करायचं। यातल्या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आणि हे पीठ बारीक गाळणीने व्यवस्थित असं गाळून घ्यायचं। आता यात काही मसाले टाकायचे, ज्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने जिरे पूड, पाव चमचा हळद, त्यानंतर अर्धा छोटा चमचा ओवा, चवीप्रमाणे मीठ, 1 मोठा चमचा सफेद तीळ आणि 2 ते 3 चिमूट हिंग टाकायचे। सर्व कोरडे साहित्य एकजीव करायचं। थोडं थोडं पाणी टाकून याचं मीडियम सॉफ्ट असं पीठ भिजवून घ्यायचं। तयार पिठाचे लगेचच चकल्या करून घ्यायच्या आणि तयार चकल्या मीडियम फ्लेमवर मीडियम गरम तेलात मस्त अशा खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या। तर अगदी झटपट तयार होणाऱ्या ह्या इन्स्टंट गव्हाच्या पिठाच्या आपल्या इथे चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत। डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड आहे, तेव्हा चॅनलला नक्की